चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या, कालपासून आपण आरआरबी ग्रुप डी साठी काय पीवायक्यू सेशन चालू केले. प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते काढून सुरू केलेत आपण त्याचे प्रश्न सॉल्व्ह करणं. मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या टप्प्यात आपण 17 ऑगस्ट 2022 ते 23 ऑगस्ट 2022 पर्यंतचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांमधले एक एक टॉपिक जो आहे, प्रत्येक सब्जेक्ट मधला एक एक चॅप्टर एक एक टॉपिक जो आहे त्या टॉपिकवरचे प्रश्न घेऊ. काल आपण काय केलं, गणित विषयाच्या सिम्प्लिफिकेशन या टॉपिकचे सर्व प्रश्न घेतले 17 ऑगस्ट पासून 23 ऑगस्ट पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे. आज आपल्याला बुद्धिमत्तेतील नंबर सिरीज घ्यायची. ठीक आहे, हे सिंपल टॉपिक आहेत पण हे टॉपिक मॅन्डेटरी आहेत. का मॅन्डेटरी आहेत? कारण जसं आता तुम्ही काल पाहिलं, सिम्प्लिफिकेशन 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टला होते म्हणजे होते. ठीक आहे, इथे तुम्ही बुद्धिमत्तेत संख्यामाला पाहाल म्हणजे नंबर सिरीज पाहाल, 2 प्रश्न प्रत्येक शिफ्टला तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक शिफ्टला 2 प्रश्न आहेतच. म्हणजे याच्यावरून आपल्याला चॅप्टर जे आहेत त्याचं व्हॅल्युएशन क्लिअर होतं किंवा बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत 30, त्या 30 प्रश्नांमध्ये 2 प्रश्न नंबर सिरीजचे येणारच झाले है ना. आणि ती सगळीच्या सगळी सिरीज जी आहे ती मिसिंग नंबर सिरीज आहे. तुम्हाला कुठेही नंबर सिरीज मध्ये रॉंग टर्म सिरीज विचारलेलीच नाही. मग रॉंग टर्म सिरीज विचारलेलीच नाही म्हणजे चुकीचं पद ओळखा विचारलेलंच नाहीये, तर त्याच्यावर फोकस न करता तुम्ही जर याच्यावर फोकस केलं तर तिकडे फोकस असलंच पाहिजे. पण तुम्ही समजा मिसिंग टर्म सिरीज जी आहे ना, गाडलेलं पद शोधा, या पद्धतीने जर तुम्ही याला पाहायला सुरुवात केली तर तुम्हाला ते रॉंग टर्म सिरीज जी आहेत ती ऑटोमॅटिकली समजते. त्याचा सुद्धा सराव करायचा तुम्हाला, पण जास्त फोकस कशावर करायचा, याच्यावर करायचा, मिसिंग टर्म सिरीजवर. ठीक आहे, आणि सर्वच्या सर्व प्रश्न याच्यावर झालेले आहेत. मी 17 ऑगस्ट पासून 23 ऑगस्ट पर्यंतचे प्रत्येक दिवसाच्या 3 शिफ्ट आहेत. ठीक आहे, एकूण 12 पेपर आहेत. त्या 12 पेपर मध्ये मी 2-2 प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये पाहिलेत आणि ते सुद्धा मिसिंग टर्म सिरीजचे. आता या सगळ्या अनालिसिस वरून तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं. सिम्प्लिफिकेशनवर आपल्याला 2 ते 3 प्रश्न येणार आहेत. नंबर सिरीजवर आपल्याला 2 प्रश्न येतील. बुद्धिमत्तेत नंबर सिरीज आपल्यासाठी महत्वाची झाली कारण 2 प्रश्न 100% ठेवलेले आहेत म्हणजे ठेवलेले आहेत है ना, आणि ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता आले पाहिजे. मग जास्तीत जास्त सराव तुम्हाला नंबर सिरीजचा करावा लागेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवता येतील नंबर सिरीजचे. क्लिअर आहे? चला, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा, सेशनकडे चालू आपण. पहिला प्रश्न नंबर सिरीजचा. ठीक आहे, हा 17 ऑगस्ट 2022च्या पहिल्या शिफ्टचा प्रश्न आहे. काय सिरीज दिली आहे त्यांनी म्हटलंय 48. ठीक आहे, 48 52 26, 48 52 26, एक मिनिट, 30 15 क्वेश्चन मार्क. आता रिलेशन पाहत असताना एक लक्षात घ्या, 48 नंतर पुढची संख्या जी आहे ती 52 ही मोठी झाली आहे. 52 नंतर 26 आलेत, लहान होतीये संख्या, पुन्हा वाढतीये, पुन्हा लहान होतीये. ठीक आहे ना. आणि जर पॅटर्न पाहिला तर इथे तुम्हाला दिसेल 52 चे अर्धे आहेत 26, 52 भागीला 2 आणि 30 भागीला 2 केले तर 15 येतात. ठीक आहे, मग इथं पाहू आपण काय येतं. 48 मध्ये 4 ची बेरीज केली तर 52 येतात. 52 भागीला 2 केले 26 येतील. 26 मध्ये पुन्हा 4 ची बेरीज केली 30, 30 भागीला 2 15, म्हणजे होतं काय, अधिक 4 भागीला 2, अधिक 4 भागीला 2 है ना. मग पुन्हा काय होईल, अधिक 4, 15 अधिक 4 किती होतील, 19. उत्तर काय आलं तुमचं, 19. सिंपल आहे. सगळ्या सिरीज तुम्ही पाहाल यातल्या तर तुम्हाला क्वेश्चन पेपर मधल्या सगळ्या सिरीज, ग्रुप डी च्या क्वेश्चन पेपर मधल्या सगळ्या सिरीज तुम्हाला सिंपल वाटतील. सगळ्या सिंपल आहेत. म्हणजे हे मार्क्स जे आहेत, थोडासा सराव जर तुम्ही केला आणि थोडंसं लक्ष दिलं तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सहज देता येतात. हे मार्क तुम्हाला सहज मिळतात है ना. दुसरा प्रश्न आहे, ही सुद्धा 17 ऑगस्ट 2022च्या पहिल्या शिफ्ट मधली सिरीज आहे. ठीक आहे, 17 19 21. ठीक आहे, 17 19 21, पुन्हा 19, पुन्हा 25, पुन्हा 19. आता याला अल्टरनेट सिरीजच्या दृष्टिकोनातून पाहू आपण. ठीक आहे, अल्टरनेट सिरीजच्या दृष्टिकोनातून पाहू. पहा, 19 हा 19 आणि हा 19 बदलत नाहीये. ठीक आहे, ते तसेच आहेत. आपल्याला फक्त 17 21 आणि 25 मधलं रिलेशन पाहायचं. ठीक आहे, तर आपण याला इरेज करून टाकू. हा जो काही प्रकार आहे आपला हा इरेज करू आपण. ठीक आहे, आपल्याला रिलेशन कशाचं पाहायचं, रिलेशन पाहायचं आपल्याला मूळ ज्या संख्या आहेत पहिल्या क्रमांकावरची, तिसऱ्या क्रमांकावरची, बस 17चं 21 ची रिलेशन पाहायचं, 21चं 25 ची रिलेशन पाहायचं, त्याच्यावरून आपल्याला पुढचं रिलेशन सांग. बस 17 अधिक 4 21, 21 आणि 4 25 होतील, तर 25 अधिक 4 29 हे उत्तर येईल आपलं. किती येईल, 29 हे उत्तर येईल है ना. ऑप्शन ए. ही दुसरी सिरीज सिंपल आहे ना. ही जी मधातली टर्म आहे जी इवन प्लेसेसवर आहे, समस्थानावर आहे, या टर्मला बदलतच नाही ती टर्म तशीच आहे. 19 19 19. विषम स्थानावर असलेल्या संख्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये संबंध आहे. अल्टरनेट सिरीज म्हणतात त्याला. काय म्हणतात, अल्टरनेट सिरीज म्हणतात. तिसरा प्रश्न दुसऱ्या शिफ्टचा, 17 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टचा.
पहा काय केलंय, 11, 21, 47, 97, 179, ठीक आहे. आणि मग क्वेश्चन मार्क. आता पाहिलं तर सिरीज जी आहे ती काही जास्त वेगाने वाढत नाही. 11 दुनी 22 व्हायला पाहिजे, तर 22 पेक्षा लहान संख्या आहे, ठीक आहे. हा इकडे पुढे 47 ची दुप्पट करायला गेलो आपण, त्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा मोठी संख्या आहे. इकडे पाहिलं दुपटीच्या आत संख्या आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस काही संख्या दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा मोठी होत नाहीये. अशा ठिकाणी वाढ होतीये पण दुपटीपेक्षा संख्या कमी राहत आहे, तर आपण बेरजेचा विचार करतो. मग मी इथं जर विचार केला तर 11ची बेरीज झाली आहे, ठीक आहे. मग 21 आणि 47 मध्ये जर पाहिलं तर 21 आणि 47 मध्ये 26 ची बेरीज झाली आहे, ठीक आहे. कितीची? 11ची बेरीज झाली आहे. पुढे आपण जर विचार केला, सॉरी 10ची बेरीज झाली आहे, सॉरी 11 आणि 10ची बेरीज, 11 दुनी 22 होतात. तेच लक्षात आहे की 11 दुनी 22 दुप्पट सांगतो मी. 26 ची बेरीज झाली. मग 47 आणि 97 चा विचार केला तर इथं 50 ची बेरीज होती, ठीक आहे. आणि 97 आणि 179 चा विचार केला तर हे 100, 79, म्हणजे हे 3 आणि 79 जवळपास 82 ची बेरीज झाली आहे, ठीक आहे. मग आता यांच्यामध्ये सरळ संबंध तर लक्षात येत नाही की बा 10चा, 26चा, 50चा, 82चा काय संबंध. मग आपण जर पाहायला गेलो तर यांना सुद्धा आपल्याला फरकातला फरक काढून पाहावं लागेल, ठीक आहे. फरकातला फरक काढला, 10 आणि 26 मध्ये 16चा फरक आहे. 16 आणि 50 मध्ये कितीचा फरक आहे? 16 आणि 50 मध्ये तुम्हाला सापडेल 24चा फरक, ठीक आहे. आणि त्यानंतर 50 आणि 82 मध्ये कितीचा फरक आहे? तर तुम्हाला सापडेल 32चा फरक. आता यांच्यामध्ये काय संबंध आहे? 16 अधिक 8 24 है ना, आणि 24 अधिक 8 32. म्हणजे पुढे जर तुम्ही गेला तर इथं 32 अधिक 8, इथं जो आहे तो 40 येईल, ठीक आहे. 40 ची बेरीज, आणि 82 मध्ये 40 जर मिळवले तुम्ही तर 82, 8 आणि 4 12, 122 ची बेरीज करावी लागेल. तर 122 ची बेरीज म्हणजे किती झाली ती? 9 2 11 1, हातचा आला 1 आहे. 7 2 9 1 10 0, हातचा आला 1 आहे ना. हे 301 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? 301. ऑप्शन बी 300. तर याला काय म्हणतात? हा फरकाचाही फरक काढून पाहिला तुम्ही, पिरॅमिड सिरीज याला म्हणतात, ठीक आहे. कशी सिरीज आहे? पिरॅमिड सारखी. पहिले फरक काढला तुम्ही मूळ दोन दोन संख्यांमधला, मग जो फरक आहे त्याचाही फरक काढला, आणि मग आलेला जो फरक आहे त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे ते काढलं आपण. त्याच्यावरून आपल्याला ही सिरीज जी आहे ती समजली. सिंपल आहे, जास्त डिफिकल्ट नाही, ठीक आहे. चौथा प्रश्न 17 ऑगस्ट 2022 दुसऱ्या शिफ्टचा, ठीक आहे. आता इथं जर लक्ष दिलं तर इथं सुद्धा काय होते? सिरीज वाढती. 124 वरून 129, 136, 145, 156 आहे ना. सिरीज वाढती आणि जवळच्या संख्या आहे तर बेरजेचा संबंध समजायचा. 124 मध्ये 5 ची बेरीज केली तर 129 येतील. 129 मध्ये तुम्हाला 7 ची बेरीज करायची, 136 येतील. 136 मध्ये तुम्हाला 9 ची बेरीज करायची, 145 येतील. आणि पुन्हा 11 ची बेरीज करायची. आता हे सिंपल आहे की नाही? हे सरळ आहे की नाही? 5 7 9 11 म्हणजे विषम संख्यांची बेरीज होती. 5 7 9 11, इथं 13 ची बेरीज करायची तुम्हाला, आहे की नाही? किती होती? 169. 13 चा वर्ग आहे तो, आहे की नाही? 169. क्लिअर आहे? इथं मग लक्षात घ्या की तुमच्या समोर आलेले चारही प्रश्न जे आहेत त्यातले पहिले दोन प्रश्न 17 ऑगस्ट 2022च्या पहिल्या शिफ्ट मधले, तिसरा आणि चौथा प्रश्न 17 ऑगस्ट 2022च्या दुसऱ्या शिफ्ट मधला. आता पाचवा प्रश्न 17 ऑगस्ट 2022च्या तिसऱ्या शिफ्ट मधला प्रश्न आहे, ठीक आहे. आता याला कसं सॉल्व्ह कराल? तर पुढच्या पेपर पासून मी काय करतो, तुम्हाला एक 20-20 सेकंदाचा जो आहे की टाइमर देतो, ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं उत्तर जे आहेत ती मिळून जातील, आहे ना. त्यानंतर मी सॉल्व्ह करत राहील. तर पुढच्या PYQ पासून तुम्हाला 20-20 सेकंदाचा गणित आणि बुद्धिमत्तेसाठी 20 सेकंदाचा टाइमर देईल मी तुम्हाला. बाकी थेरॉटिकल जे क्वेश्चन्स राहतील सायन्सचे म्हणा किंवा मग जीकेचे म्हणा, याच्यासाठी मी तुम्हाला 10-10 सेकंदाचा टाइमर देईल. 10 सेकंदात तुम्हाला उत्तर क्लिक करायचं, स्वतःच उत्तर काढायचं आणि चेक करायचं की बा हे बरोबर आहे की नाही. एक वेळ हे सेशन्स आपले सुरळीत चालायला लागले, व्यवस्थित चालायला लागले की मग मी तुम्हाला सरळ सरळ लाईव्ह सेशन्स घेईल, ठीक आहे. याच वेळेला 9 वाजताची जी वेळ आहे रात्रीची, त्या वेळेला लाईव्ह सेशन घेईल. जोपर्यंत सेशन्स जे आहेत ते सुरळीत होत नाहीत, म्हणजे जोपर्यंत सेशन्सला मॅक्झिमम विद्यार्थी बघत नाहीत, व्ह्यूज घेत नाहीत, ठीक आहे ना, तोपर्यंत लाईव्ह न जाता मी तुमच्यापर्यंत रेकॉर्डिंगच पोहोचतो. आणि एक वेळ तुम्ही सेशन जे आहेत त्याला लाईक करायला लागलात, आहे ना, सेशन कंटिन्युअसली पाहायला लागलात, तर मग तुम्हाला ते सेशन जे आहेत ते सरळ सरळ लाईव्ह घेतो. म्हणजे मग तुम्ही लाईव्ह इंटरॅक्शन मध्ये तो प्रश्न सॉल्व्ह कराल, तुमची प्रॅक्टिस होत राहील, है ना, हे आपले सेशन पुढे कंटिन्यू जात राहते. आता इथं काय 14 नंतर 17 आहे, ठीक आहे. 17 नंतर 85 आहे, 85 नंतर 92 आहे. आता
विचार केला तर होतं काय इथं, काय होऊन काय राहिलं. तर बघ 14 गुणीला 1 14, 14 अधिक 0 नाही म्हणता येणार, कारण इथं बघ 17 5 85 दिसलंय. ठीक आहे, मग 14 अधिक 3 17. ठीक आहे, गुणीला 5 17 गुणीला 5 85. 85 मध्ये जर 7 ची बेरीज केली तर, सॉरी 7 ची बेरीज केली, बेरीज केली गुणाकार नाही, 7 ची बेरीज केली 92 आला. म्हणजे आता तुम्हाला समजलं की पहिले जर विषम संख्या 1 3 5 7 9 आणि मग काय गुणाकार बेरीज गुणाकार बेरीज गुणाकार बेरीज, मग इथं गुणाकार. मग काय 9 9 81 म्हणजे 810, 9 दुने 18, 810 18 किती 828, 828 उत्तर किती येईल 828, ऑप्शन ए. क्लिअर आहे ना, सिंपल आहे. कुठं कुठं काय होतं की मधात एखाद्या संख्येतील किंवा दोन संख्यांमधला जो संबंध आहे ना, जो लवकर दिसतो आपल्याला, तो संबंध प्रस्थापित करायचा, त्याच्यावरून मागचे पुढचे संबंध आपल्याला क्लिअर लक्षात. 6वा प्रश्न 17 ऑगस्ट 2022च्या तिसऱ्या शिफ्ट मधला आहे की नाही. इथे सुद्धा तुम्ही जो संबंध तुम्हाला पहिले दिसला 3चा 7शी म्हणा, 7चा 13शी म्हणा, 13चा 21शी म्हणा किंवा 21चा 31शी म्हणा, तुम्हाला जे दिसत असेल तुम्ही ते पहिले मांडायचं. पण सिरीज वाढतीये आणि जवळच्या संख्या आहे म्हणून आपण बेरीज समजायची. गुणाकार कधी, ज्यावेळेस सिरीज वाढत जाते आणि फार दूरच्या संख्या येत आहेत ना, दुपटीपेक्षा जास्त संख्या येतात, तेव्हा त्याला गुणाकार म्हणू आपण. पण आता इथं सध्या तसं होत नाहीये, मग याला बेरीजच म्हणू आपण. ठीक आहे, आता जर मी याला पाहिलं तर 3 अधिक 4 7. ठीक आहे, आता 7 अधिक 6 केले तर 13 होतात, 13 मध्ये पुन्हा 8 मिळवले तर 21 होतात आणि 21 मध्ये 10 मिळवले तर 31 होतात. 5 समसंख्यांची बेरीज आहे, 4 पासून क्रमवार समसंख्यांची बेरीज 4 6 8 10. तर इथं मला 12ची बेरीज करायची बा, एकदम सोपी सिरीज आहे ना. आणि 31 आणि 12 किती होतील तर 43 होतील, 31 12 किती होतील 43 होतील, ऑप्शन ए करेक्ट. पुन्हा 43. इतक्या सिंपल सिरीज आहेत. 17 ऑगस्टला 3 शिफ्ट होत्या, प्रत्येक शिफ्टला 2 प्रश्न, त्या पद्धतीने 6 प्रश्न या सिरीज वरचे संपले. ठीक आहे, आता 18 ऑगस्टच्या शिफ्ट सुरू होते. 18 ऑगस्टची पहिली शिफ्ट आहे. आता इथे तुम्हाला तेच पाहायचं जे तुम्ही काय करताय, पाहताय. 2 6 12 20 क्वेश्चन पहा, जास्त नाही. तर इथे जर पाहिलं 2 अधिक 4 आहे 6 होतात, 6 मध्ये 6 मिळवले 12 होतात, 12 मध्ये 8 मिळवले तर 20 होतात. म्हणजे इथं 100% 2 ची बेरीज आहे. 0 अधिक 2 2, 2 अधिक 4 6, 6 अधिक 6 12, 12 अधिक 8 20. तर मग ह्या समसंख्यांची बेरीज आहे. 8 नंतर येणारी समसंख्या 10, 20 आणि 10 30. पहा किती सोपा प्रश्न आहे. इतका सोपा प्रश्न म्हणजे काय, फुकटात भेटलेले एक मार्ग आहे हा, आहे की नाही, फुकटात भेटलेला एक मार्ग आहे. मग या पद्धतीने जावं लागेल ना आपल्याला. तर सिंपल सिंपल सिरीज जरी तुम्ही करून ठेवल्या तर ग्रुप डी ला तुम्हाला जास्त अडचण येत नाही. ग्रुप डी ला तुम्हाला ऑटोमॅटिकली हे 2 मार्क जे आहेत ते मिळतात. तुम्ही प्रत्येक शिफ्टला पहा सिंपलच सिरीज आहे. आता 12 क्वेश्चन पेपर काढलेत मी, कुठंच मला असं वाटलं नाही की फारच डिफिकल्ट आहे. 18 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचा दुसरा प्रश्न आहे. 5 13 23 49 क्वेश्चन मार्क. आता रिलेशन जर पाहायला गेलो मी तर मला काय दिसणार आहे समजा, तर इथं जर मी पाहिलं तर 5 पासून 13 पर्यंत कसं पोहोचता येईल. तर 5 दुनी 10 आणि 3 13 होतील. ठीक आहे, आता हाच पॅटर्न पुढे आहे का, तर 13 गुणीला 2 केले तर 26 होतात, 26 मधून 3 वजा केले तर 23 होतात. मग आता बा एका ठिकाणी मला दिसलं गुणीला 2 आहे अधिक 3 आहे, एका ठिकाणी मी पाहिलं गुणीला 2 वजा 3 आहे. आता हे असंच चालतं अधिक वजा. तर 23 दुनी 46 आणि 46 मध्ये 3 मिळत 49. इथपर्यंत हा सगळा कार्यक्रम बरोबर आहे की गुणीला 2 अधिक 3, मग पुढे गुणीला 2 वजा 3, मग गुणीला 2 अधिक 3. तर 2 नी गुणाकार तर होतोच आहे. ठीक आहे, 2 नी गुणाकार तर होतोच आहे. मग काय होतंय, पहिले अधिक 3 वजा 3 अधिक 3, तर इथं काय होतील वजा 3. आता 49 गुणीला 2 किती होतात 98, आणि 98 मधून 3 गेले म्हणजे किती राहिलेत 95. ठीक आहे, किती राहिलेत 95. 49 गुणी 98, 98 मधून 3 गेले 95 राहिले, तर आपलं उत्तर यायला 95 आहे की नाही. आणि जर पुन्हा पाहिलं 95 दुनी किती होतात, तर 95 गुणीला तर 190 अधिक 3 193. करेक्ट आहे ना, म्हणजे 95 करेक्ट आलेला आहे. ठीक आहे ना, 95 करेक्ट आलेला आहे. तर पॅटर्न काय, गुणाकार बेरजेचा पॅटर्न आहे. समान संख्येचा गुणाकार
बेरीज वजाबाकी हा पॅटर्न आहे. समान संख्येचा गुणाकार केला, मग कुठं बेरीज आहे त्याच संख्येची म्हणजे 3ची, कुठं वजाबाकी आहे, कुठं बेरीज आहे कुठं वजाबाकी आहे, कुठं बेरीज आहे कुठं वजाबाकी. ठीक आहे. आता 18 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचे 2 प्रश्न संपले, दुसऱ्या शिफ्टचा हा पहिला प्रश्न म्हणजे आपला एकूण 9वा प्रश्न. 13, 21, 33, 54, 91 आणि क्वेश्चन मार्क. सिरीज पुन्हा वाढत जाती आहे. ठीक आहे. सिरीज पुन्हा काय होते, वाढते. वाढते म्हटल्यानंतर काय आपल्याला बेरीज पाहिजे. मग 13 आणि 21 मध्ये कितीची बेरीज, तर 13 मध्ये 8ची बेरीज केली तर 21, 13 आणि 8 21. 21 मध्ये जर 12ची बेरीज केली तर 33 होतील. 33 मध्ये आता कितीची बेरीज करू, 54 होतील व. तर मग 33 मध्ये जर बेरीज करायचं म्हटलं मला, तर 33 मध्ये मला बेरीज करावी लागेल 21ची. कितीची, 21ची, 54 होतील आहे की नाही. आणि इथं जर मी पाहिलं तर 54 आणि 7 हे झालेत 61 आणि 30 म्हणजे 37ची बेरीज. आता यात काही संबंध दिसत नाही ना, 8चा 12चा, 13 आणि 8 21, 21 आणि 12 33, 33 21 54, 54 37 91. हा 8 12 त्यानंतर तुमचा 21 त्यानंतर तुमचा 37 याच्यामध्ये डायरेक्ट संबंध दिसत नाही. आपण फरकाचा फरक आहे का पाहू. तर 8 अधिक 4 12, ठीक आहे. 12 अधिक 9 21, ठीक आहे. आणि 21 अधिक 16 केले तर 37. पुन्हा 4 9 16 मध्ये काय संबंध आहे खाली समजेल आपल्याला. 4 अधिक 5 9 आणि 9 अधिक 7 16, ठीक आहे. 5 अधिक 7 5 आणि 7 ची बेरीज. आता इथून जर मी म्हटलं तर 9 ची बेरीज केली तर 16 अधिक 9 किती होतील, 16 अधिक 9 होतात 25, ठीक आहे. इथं 25 आणि 37 मध्ये 25 ची बेरीज केली तर 30 20 50 7 आणि 5 12 म्हणजे 62 ची बेरीज. आता येतं का पाहू. 6 ने 2 ने 1 3 आणि 9 6 15, 153 हे उत्तर येतं त्याचं. ठीक आहे. क्लिअर आहे ना. हा सुद्धा काय झाला फरकाचा फरक. जसं आपण याच्या पहिले पाहिलं इथं पिरॅमिड बनवला होता आहे की नाही तिसऱ्या प्रश्नात, 17 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टच्या पहिल्या प्रश्नात. तर तसंच झालं इथं सुद्धा 18 ऑगस्टची दुसरी शिफ्ट त्याचा पहिला प्रश्न. तर दुसऱ्या शिफ्ट मधला पहिला प्रश्न सुद्धा पिरॅमिड आहे. ठीक आहे. खालच्या बाजूला बनणारा पिरॅमिड आहे. याला फरकाचा फरक शोधणारी सिरीज म्हणतात आहे की नाही. डिफरन्स ऑफ डिफरन्स हा पॅटर्न आहे त्याचा है ना. तर या पद्धतीने याला जायचं. पण जिथं तुम्हाला रिलेशन दिसत नाही आहे किंवा सरळ सरळ रिलेशन दिसत नाही, पण एवढं नक्की आहे की इथं बेरीज तर होणार आहे, कारण संख्या एवढ्या मोठ्या नाही झालेल्या आहेत की गुणाकार होऊन पुढे जातील म्हणून. नाही, जवळच्या फार जवळच्या संख्या आहेत, त्याच्यामुळे गुणाकार होऊन पुढे जातील अशा संख्या नाही आहेत. त्यामुळे जर बेरीजच होतीये तर मग तुम्ही फरक शोधत राहा, फरकाचा फरक शोधा. जर इथं फरक सापडला असेल, रिलेशन सापडलं असेल तर ठीक आहे, नाही तर खाली या कुठेतरी रिलेशन तुम्हाला सापडतं. इथं सापडलं 5 7 याची बेरीज आहे म्हणजे मग 9 ची बेरीज असेल, मग त्या अनुषंगाने आपण वर गेलो. ठीक आहे. नंबर सिरीजचे काही लेक्चर्स जे आहेत ते जे ग्रुप डी ची जी बॅच चालू आहे, ठीक आहे, त्या चालू बॅच मधले जे लेक्चर आहेत त्यांचे जे घेतलेले आहेत, ठीक आहे, ते लेक्चर मी युट्यूबला अपलोड करणारच आहे ऍज अ डेमो लेक्चर म्हणून. तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी पाहू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की कशा प्रकारचे प्रश्न सोडवलेले आहेत आहे ना, आणि किती सराव झालेला आहे. म्हणजे त्याच प्रकारचे प्रश्न जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला ग्रुप डी ला येणारी जी नंबर सिरीज आहे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर इथे सिंपल आहे. 2 गुणिला 7, 2 पासून 14 पर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे गुणिला 7. 14 पासून पुढे जाण्याचा मार्ग आहे 70 पर्यंत, 14 पंच 70 आणि 70 त्रिक 210. म्हणजे सरळ आहे 7चा गुणाकार उतरत्या क्रमात विषम संख्येचा गुणाकार. 7 5 3 म्हणजे इथं 1 चा गुणाकार. 210 गुणिला 1 म्हणजे 210 होते. ठीक आहे. हे ऑप्शन बदलायचे राहिले. ठीक आहे. मागच्या ऑप्शन 9व्या प्रश्नाचे ऑप्शनही तेच आहेत, 183 162 175 153 आणि पुन्हा 10व्यालाही तेच ऑप्शन आहे. तर तुमचं उत्तर असणार आहे 210. बिंदास राहा आहे की नाही. 210 बिंदास राहा. ऑप्शन बदलायचे राहिले. पहा 18 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न. इथं तुम्ही पाहाल तर इथं तुम्हाला तेच दिसतं की 17 पासून 30 जास्त दूर नाही. 17 दुनी 34 होतात, दुपटीच्या आत आहे. 30 दुनी 60 होते तर 44 त्याच्या आत आहेत आहे नाही. हे पण दुपटीच्या आत आहे, इथं सुद्धा दुपटीच्या आत आहे. आपण बेरीजच पाहू की बेरीज समजतीये का आपल्याला. 17 मध्ये जर 13 मिळवले तर 30 होतात. ठीक आहे. 30 मध्ये जर 14 मिळवले तर 44 होतात. 44 मध्ये पुन्हा 15 मिळवावे लागतील पाहिजे. 59 5 आणि 4 59 होतात. 59 मध्ये पुन्हा 16 मिळवले है ना. 59 आणि 6 65 आणि 10 75. तर 13 14 15 16 ची बेरीज आहे, म्हणजे इथं 17 ची बेरीज आहे. 7 आणि 5 12 आहे की नाही.
82 92 होतील. किती होतील? 92. उत्तर किती येईल तुमचं? 92. सिंपल आहे सिरीज. आता 13 14 15 16 ची बेरीज आहे. हे समजणं किती कठीण आहे. फक्त हे लक्षात घ्या, गुणाकार कुठं होईल, वाढत्या सिरीज मध्ये गुणाकार कुठं होईल आणि बेरीज कुठं होईल, तुम्हाला हे डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. ही सिरीज वाढतीये, पण मग आता इथं वाढ तर दोन कारणामुळे होते, बेरजेमुळे होते, गुणाकारामुळे होते. मी काय लावू? तर तुम्हाला हे समजून घ्यायचं की जर संख्या तुम्हाला प्रत्येक पुढची संख्या अगोदरच्या संख्येच्या दुपटीपेक्षा जास्त दिसतीये, तर तिथं जास्तीत जास्त शक्यता आहे की गुणाकारच झालाय, दुपटीपेक्षा जास्त दिसते. पण प्रत्येक ठिकाणी असं दिसत नसेल, सिरीज मध्ये प्रत्येक दुसऱ्या संख्येलाही दिसलं पाहिजे. नाही दिसत आहे आणि तुम्हाला कुठं कुठंच दिसतीये, पण काही ठिकाणी जवळच्याच संख्या दिसत आहेत, तर मात्र मग तुम्ही बेरजेचा आधार घेऊ शकता. तर दुपटीपेक्षा कमी अंतरावर संख्या असतील तर तुम्ही, किंवा जवळच्या संख्या असतील, सिरीज हळूहळू वाढत असेल तर बेरीज म्हणा, फार वेगाने वाढत असेल तर गुणाकार म्हणा. तेच तुमचं घटणाऱ्या सिरीजसाठी, म्हणजे कमी होणाऱ्या सिरीजसाठी सुद्धा फारच वेगाने कमी होतीये, अर्ध्यापेक्षा कमी होत जात आहेत संख्या, तर भागाकार म्हणा, किंवा जवळच्याच संख्या आहेत, कमी कमी होत आहेत पण जवळच्या संख्या आहेत, वजाबाकी म्हणा. चारच गोष्टी होऊ शकतील. मग तिथं मग समसंख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, विषम संख्या, त्यानंतर वर्ग संख्या, घन संख्या आहे की नाही, कुठं गुणाकार बेरीज सोबत येईल, कुठं गुणाकार वजाबाकी सोबत येईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात. तर याच्यासाठीच तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नचा अभ्यास पाहिजे. आणि आम्ही जे लेक्चर घेतलेत ते पॅटर्न वाईज घेतलेत. मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला समजेलच की बा कशा पद्धतीने लेक्चर घेतलेलं आहे. ठीक आहे. आता बा पुढचा शिफ्ट 3 मधला 18 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा दुसरा प्रश्न, म्हणजे आपला एकूण 12वा प्रश्न. 4 पासून 12 5 पर्यंत, 5 पासून 12 पर्यंत गेलो आपण, 12 पासून 39 पर्यंत, 39 पासून 160 पर्यंत. आता सरळ सरळ आहे. 5 दुनी 10, इथं जे आहे इथं एक गुणाकार झाला असेल नाही, 5 दुनी 10 पेक्षा मोठी संख्या आहे, 12 त्रिक 36 पेक्षा मोठी संख्या आहे की नाही, आणि 40 जर म्हटलं तर 4 चूक 16, 4 पट आहे, 40च्या 4 पट आहे 160 आहे की नाही, म्हणजे गुणाकार पाहायचं, संख्या मोठ्या होत जातात. मग याला जर असं पाहिलं की 4 गुणीला 1 अधिक 1 5 होतात, मग याला तसंच पाहता येते, 5 गुणीला 2 अधिक 2, 5 दुनी 10 आणि 2 12, त्यालाही तसंच पाहता येते, 12 त्रिक 36 अधिक 3 39. मग ज्या संख्येने गुणाकार केलाय त्याच संख्येची बेरीज केली. 39 गुणीला 4, 4 जर आहेत तर 4 चूक 16 आणि 4 वजा गेले 156 अधिक 4, म्हणजे 160 पासून तुम्हाला करायचं गुणीला 5 अधिक 5, 16 पंच 80, म्हणजे 800, 800 अधिक 5 805 हे उत्तर येईल तुमचं. खतम. ऑप्शन सी. किती सिंपल आहे ना. आता तुम्हाला हे समजलं का, मी सांगताना सांगितलं की बस संख्या कशी होत जाते. 5 पासून जर 12 पर्यंत गेला तर 5 दुनी 10 पेक्षा दुपटीपेक्षा मोठी आहे, 12च्या तिपटीपेक्षा मोठी आहे 39, 39च्या चौपटीपेक्षा मोठी आहे 160, दुप्पट तिप्पट चौपटीपेक्षा मोठी आहे, म्हणजे गुणाकाराला पाहावं लागेल आपल्याला, पण त्या दृष्टिकोनातून संबंध ठेवले. ठीक आहे. हे झाले 18 ऑगस्ट पर्यंत. 17 ऑगस्टच्या 3 शिफ्ट, म्हणजे 3 पेपर, 18 ऑगस्टचे 3 पेपर, 6 पेपर 12 प्रश्न. आता 22 ऑगस्ट ते तुम्हाला पुन्हा 3 क्वेश्चन पेपर सापडतील, 6 प्रश्न सापडतील. 22 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचा पहिला प्रश्न. 7 पासून 20, 20 पासून 37, 37 पासून 56, पासून 79, पासून 160, जवळच्या संख्यात कोणतीच संख्या दुपटीपेक्षा जास्त होत नाही. इथं जर पहिला संबंध सोडला 7 आणि 20चा, 20 दुनी 40, 40च्या आत आहेत 37, 37 दुनी 74च्या आत आहेत 56 नाही. आता 50चा जर विचार केला, 50 दुनी 100 त्याच्याच आत आहे. 70चा विचार केला, 70 दुनी 140 त्याच्या आत आहे 160, दुपटीपेक्षा कमी आहे. बेरीजच पाहणार आहे मी. 7 मध्ये मी 13ची बेरीज केली तर 20 मिळतात मला. 20 मध्ये 17ची बेरीज करूनच 37 मिळतात. ठीक आहे. आता 37 मध्ये मला बेरीज करावी लागेल पहा, 37 आणि 19 ची बेरीज करावी लागेल, 56 मिळतील. ठीक आहे. 56 मध्ये मला बेरीज करावी लागेल बघा 23 ची, तर मला 79 मिळते. 79 मध्ये मला बेरीज करावी लागेल बघा 29 ची, तर मला 108 मिळते 79 मध्ये. ठीक आहे. 9 9 18 70 20 90, 90 आणि 18 160. ह्या काय आहेत? 17 13 19 23 29 काय आहेत? क्रमवार मूळ संख्या 13 पासून 13 नंतर येणारी मूळ संख्या आहे 17, 17 नंतर येणारी मूळ संख्या 19, 19 नंतर येणारी मूळ संख्या 23, 23 नंतरची मूळ संख्या 29, 29 नंतरची मूळ संख्या आहे 31. तर इथं 31 ची बेरीज होईल. क्रमवार मूळ संख्यांच्या बेरजेवर प्रश्न आहे. 108 आणि 31 किती होतील? तर 139. उत्तर काय येईल तुमचं? 139. ऑप्शन सी. क्रमवार मूळ संख्यांच्या बेरजेवर प्रश्न आहे. आता या संख्यांमधला संबंध काय हे तपासण्यासाठी तुम्हाला फरक काढण्याची गरज नाही आहे.
तुम्हाला मूळ संख्या ज्या आहेत 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या 25 मूळ संख्या तुमच्या मुखोद्गत असल्या पाहिजेत, पाठच असल्या पाहिजेत आपल्या, म्हणजे आपल्याला पाहता क्षणी समजते अरे हा कार्यक्रम असा आहे, मूळ संख्या द्या, काही नाही. नाही तर मग आपला कार्यक्रम होते, आपण चाललो फरकाचा फरक काढत, काही त्याच्यात संबंध नाही सापडत आपल्याला, काहीच संबंध नाही सापडत, हा काय संबंध आहे काहीच नाही सापडत. 2-3 ठिकाणी सापडते, मग पुढे अरे का बिचकलं, म्हणजे इथे सापडते 13 अधिक 4 17, फरकाचा फरक असा सापडते. 17 आणि 2 19, 19 4 23, अरे जमलं का अधिक 4 अधिक 2 अधिक 4 वाटते. इकडे गेले अरे हटले का 6ची बेरीज झाली, अरे हट तिच्या 2ची बेरीज झाली, काय आले का गडबड झाली, हो की नाही. मग हा काय बा, तर हे तुम्हाला समजलं पाहिजे कुठं, किंवा आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपल्या काही महत्वाच्या ज्या संख्या असतात त्या संख्या पाठ पाहिजेत, त्याच्यात मूळ संख्याच पाठ पाहिजेत. सम आणि विषम संख्या ज्या आहेत त्या तुम्हाला समजतातच की बा या समसंख्या त्या विषम संख्या आहेत. तुम्हाला फक्त मूळ संख्या पाठ पाहिजे, 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या 25 मूळ संख्या, बस तेवढं पाठ झालं तुमचं काम झालं. कधी कधी मूळ संख्यांच्या, आता ही मूळ संख्येच्या बेरची जी सिरीज आहे, कधी कधी सरळ सरळ मूळ संख्या देतात मधातल्या कुठल्याही उचलून, 5 मूळ संख्या देतील एका मागे एक येणार आणि 6वी विचारते. तुम्हाला ते पाहता क्षणी समजलं पाहिजे हे तर मूळ संख्या आहे की नाही, मग ते समजलं की जमलं. 22 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचा दुसरा प्रश्न, म्हणजे आपला एकूण 14वा प्रश्न, त्याचा अर्थ आहे 7वा पेपर चालू आहे आपला. 45 पासून 65 पासून 90 125 180 पहा जवळच्या संख्या आहेत, बेरीजच करा. 45 मध्ये किती मिळवले तर 65 होतील, 20 मिळवायला. 65 मध्ये किती मिळवसाल तर 65 5 70, 25 मिळवायला लागतील. 70चं काय, 90 पासून 125 कसे येतील, 35 ची बेरीज करावी लागेल. आणि 125 पासून 180, 5 मिळवले तर 30 आणि हे 50, हे होतात 55 पूर्ण तुमचे, आहे की नाही. मग आता 20 25 35 55 मध्ये काय संबंध आहे, ह्या कोणत्या संख्या आहेत, पाचनी भाग जाणार आहे, मग ते 20 25 30 35 असं पाहिजे होतं एका मागे एक. हा काय प्रकार आहे, हा प्रकार खाली उलगडू शकतो आपल्याला, है ना. आपण म्हटलं इथं 5 ची बेरीज झाली, इथं 10 ची झाली आणि इथं 20 ची झाली, 5 दुप्पट होती, 5 दुनी 10, 10 दुनी 20, इथं होतील पहा 20 दुनी 40 ची बेरीज, 50 40 95, 95 ची बेरीज केली तर 180 अधिक 95 म्हणजे 275, इथे होतील 275, ऑप्शन सी 275, आहे की नाही. तर इथं असं नाही की 5 भाग जाणाऱ्या संख्या आहेत, मग तुम्ही काय घ्याल 55 नंतर, कारण हे 25 नंतर तर 30 यायला पाहिजे होती, मग 35 यायला पाहिजे होती, त्यांनी मधातच घेतलं, हा खाली आहे. 5 दुनी 10, आहे की नाही. मग इथून पुढे गेला 10 दुनी 20, तर बा इथून 20 दुनी 40 ची बेरीज वर, 55 मध्ये 40 मिळवले 95 आले, 180 मध्ये 95 मिळेल 275 आले. आता 22 ऑगस्टचा दुसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न, आपला एकूण 15वा प्रश्न. ठीक आहे, 8 9 20 63 आणि 256. आता बा काही ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही, 8 आणि 9चा काय संबंध नाही समजणार, पण 9 पासून 20 पर्यंत बा, 9 दुनी 18 पेक्षा मोठी आहे, 20 त्रिक 60 पेक्षा मोठी आहे, नाही. 6 चोक 24, म्हणजे 60 जर घेतले तर 6 चोक 24 240 पेक्षा मोठे आहे, गुणाकार इथून लावून पहा. 9 दुनी 18 अधिक 2 20 होतात बा, 20 त्रिक 60 अधिक 3 63 होतात. इतकं तर मुखतगत असते की नाही. मग गुणिला 2 अधिक 2 गुणिला 3 अधिक 3, इथं 8 गुणिला 1 अधिक 1 जमते की नाही, हा गुणिला 1 अधिक 1 गुणिला 2 अधिक 2 गुणिला 3 अधिक 3, म्हणजे 100% गुणिला 4 अधिक 4 झालेला आहे आणि झालेलंच आहे. 6 चूक 24 240, 4 त्रिक 12 12, 240 12 252 आणि 4 256, म्हणजे इथं गुणिला 5 अधिक 5 करावे लागते. 256 गुणिला 5, म्हणजे मी जर गुणाकार करतो म्हटलं तर बे 1 बे, बे दुनी 4 आणि बे 8 16, 1280 अधिक 5 1285. हे काय होतं बा, तर 5 नी गुणाकार करत असताना ज्याही संख्येचा 5 सोबत गुणाकार करतो त्या संख्येचे अर्धे करून त्याच्यावर एक शून्य ठेवून द्यायचा, 10 नी गुणाकार करायचा. काय करायचं, 5 नी गुणाकार ज्या संख्येचा करतोय आपण त्या संख्येचे अर्धे करायचे, त्याच्यावर एक शून्य मांडून द्यायचा, है ना. मग आपल्याला तेच गुणिला 5 होते 256 गुणिला 5 तर 128, म्हणजे 1280 झाले, अधिक 5 1285. आता ऑप्शन सी, आहे की नाही, गुणाकाराच्या पद्धती. 22 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टचा हा दुसरा प्रश्न, 28 29 31 35 43, प्रश्न किती सोपे आहेत. आता 28 मध्ये 1 मिळवले तर 29, आता बेरीज का करतोय, जवळच्या संख्येत पहा एकदम,
29 मध्ये 2 मिळवले 31 आले, 31 मध्ये 4 मिळवले 35 आले, आणि 35 मध्ये 8 मिळवले 43 आले. हा जो फरक आहे हा दुप्पट होतोय. 1 ची दुप्पट 2, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची बेरीज करावी लागेल. 59 येतील. 43 अधिक 16 किती होतील? 59. ऑप्शन बी. एवढं सिंपल आहे. पुढे 22 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न, आपला एकूण 17वा प्रश्न. 45 पासून 52, 52 पासून 61, पासून 73, पासून 90, क्वेश्चन मार्क. आता इथेही पाहिलं तर जवळच्या संख्या आहेत म्हणून बेरीजच पहिले मी 45 मध्ये 7 मिळवले 52 आले, 52 मध्ये 9 मिळवले 61 आले, 61 मध्ये 12 मिळवले तर 73, आणि 73 मध्ये मला मिळवावे लागतील पहा, आता इथं 17 होतात, ठीक आहे, 17 मिळवले. मग यांचा काय संबंध? इथं पहा 7 आणि 9 मध्ये 2 ची बेरीज झाली, 9 आणि 12 मध्ये 3 ची बेरीज झाली, आणि 5 मध्ये 12 आणि 17 मध्ये 5 ची बेरीज झाली. आता मी जर याला मूळ संख्येला गृहीत धरतो 2, 3, 5 ची बेरीज, तर मला इथं मग आता असं समजावं लागेल की 7 ची बेरीज होईल, ठीक आहे. मूळ संख्या हा जो फरक आहे खालचा इथला फरक मूळ संख्येचा आहे. समज 2, 3, 4 व्हायला पाहिजे होतं, 5 कसं आलं? मग 2, 3, 5 मूळ संख्या 7, 17 आणि 7 केले तर 24 होतात, आणि 90 मध्ये 24 मिळवले 114 हे उत्तर आहे त्याचं. ऑप्शन बी. आता 2 उत्तर नसतात बरं. आता हा पॅटर्न आहे म्हणून ते 114च आहे. तुम्हाला दुसरं उत्तर नाही सापडणार, दुसरा कुठला पॅटर्न नाही लागणार. पॅटर्न हा सिस्टमॅटिक असतो. काहीतरी विशिष्ट प्रकारच्या संख्या असतात त्यांचाच पॅटर्न बनतो. आता हा विशिष्ट प्रकार आहे, मूळ क्रमवार मूळ संख्या 2 पासून 2, 3, 5, 7 क्रमवार मूळ संख्या हा पॅटर्न आहे म्हणून तो लागलाय है ना, म्हणून 114 आलेत आणि ऑप्शन मध्ये सुद्धा सापडले. इथं नंबर सिरीज मध्ये 2 वेगवेगळे ऑप्शन नाही सापडतील की दोन्ही पॅटर्न लागलेत, पण 2 पॅटर्ननी 2 वेगवेगळे उत्तर आलेत. नाही, नंबर सिरीज मध्ये 2 पॅटर्न किंवा 2 पेक्षा जास्त पॅटर्न एका सिरीजला लागू शकतात, पण त्या प्रत्येक पॅटर्ननी येणारं उत्तर समानच असतं, उत्तर नाही बदलत. जर उत्तर बदलत असेल तर तुम्ही लावलेला कुठला तरी एक पॅटर्न चुकीचा आहे. किंवा वेगवेगळ्या पॅटर्ननी सिरीज सॉल्व्ह होते पण प्रत्येक पॅटर्ननी उत्तर एकच येतं, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. याचंही विश्लेषण त्या लेक्चरमध्ये आहेत जे क्लासरूम मध्ये होत आहेत, तर त्याचा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला समजेलच की अक्षरमालेचा आता लेक्चर टाकलेलं, अक्षरमालेचे संपले की तुमच्यासमोर संख्यामालेचे डेमो लेक्चर येतील, त्याच्यानंतर मग कुठे डेमो लेक्चर राहणार नाही तुमच्यासमोर, आहे की नाही. तर काही डेमो लेक्चर जे आहेत पहिले 2-3 चॅप्टरचे गणित, बुद्धिमत्तेतले, विज्ञानातले तुम्हाला पाहायला मिळतील, त्याच्यानंतर मात्र डेमो लेक्चर पाहायला मिळणार नाही. पण संख्यामाला येईल तर त्यात तुम्हाला हे समजेल की एक सिरीज 2 किंवा 2 पेक्षा अधिक पॅटर्ननी सोडवली जाते आणि तिथे सुद्धा काय होतं, उत्तर समानच असतं, उत्तर नाही बदलत. ठीक आहे. चला 22 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा दुसरा प्रश्न आहे. 16, 18, 27, 25, 55, 120. आता सिरीज थोडीशी पुढे जातीये. या लोकांना काम धंदे नसतात. काहीच करावं यायचं म्हणजे हे असं आहे की मधातच फोन, अरे थांबा ना म्हणा, दिलेल्या टाइमवर फोन करा ना तुम्ही. हा, दिलेल्या टाइमवर फोन करून काय करसा? न दिलेल्या टाइमवर फोन करून काहीच फायदा नाही तुमचा. चलो आता फरक पाहू आपण. तर 16 आणि 18 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. 2 ची बेरीज झाली. आता 18 आणि 27 मध्ये कितीचा फरक आहे? 18 आणि 27 मध्ये तुम्ही पाहिलं तर 9चा फरक आहे, ठीक आहे. आता 27 आणि 55 मध्ये कितीचा फरक आहे? बघा, 27 मध्ये 8 जर मिळवले तुम्ही तर 35 होतात, इथे 28चा फरक आहे. आता 55 आणि 120 मध्ये कितीचा फरक आहे? 55 मध्ये 45 म्हणजे 100 होतात, 45, 20, 65चा फरक आहे. आता पहा, आपल्याला संख्या पाठ असल्या तर अशा संख्या समोर आल्यानंतर आपल्याला लगेच करंट लागते की हा काय होऊन राहिलं. 9, 28, 65 ला पाहून एक गोष्ट समजते की हा 8 आणि 1 9 आहे, ठीक आहे. हा 27 आणि 1 28 आहे, आणि हा 64 आणि 1 65 आहे. मग आता काय समजलं तुम्हाला? आता हे समजलं की सर हा 2चा घन 8 अधिक 1 9 आहे, ठीक आहे.
हा सर 3चा घन 27 अधिक 1 28 आहे आणि हा सर 4चा घन 64 अधिक 1 65 आहे. म्हणजे हा जो आहे हा 1चा घन 1 अधिक 1 2 आहे. ठीक आहे, हा 2, हा 9 कसा आला, 2चा घन 8 अधिक 1 9, 3चा घन 27 अधिक 1 28, 4चा घन 64 अधिक 1 65. मग इथं मी काय लिहू, 5चा घन अधिक 1, 5चा घन किती 125 अधिक 1, 125 अधिक 1 126, 126 ची बेरीज 12 24, 246 झाले 246. हा पॅटर्न जो आहे ना, हा विशिष्ट आहे. हा कुठं समजतोय बा, हे जर अंक पाहिले 9 28 आणि 65 पाहूनच समजते की अरे हे घन संख्या ज्या आहेत क्रमवार घनसंख्यांच्या जवळ आहे, कारण घनसंख्या पाठ आहे ना. 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 आहे. मग 27 8 27 आणि 64च्या जवळ आहेत आणि एक एक नीच वाढलेले आहेत. म्हणजे लक्षात येतं की हाच पॅटर्न असेल आणि तोच पॅटर्न लावून आपल्याला उत्तर सुद्धा मिळतं. क्लिअर आहे. 22 ऑगस्टचे प्रश्न आता म्हणजे प्रश्नपत्रिका 22 ऑगस्ट पर्यंत संपल्या, म्हणजे 3 दिवसाच्या प्रश्नपत्रिका संपल्या आपल्या 9. आता चौथ्या दिवशीची प्रश्नपत्रिका 23 ऑगस्टची पहिली शिफ्ट, पहिला प्रश्न. 13 27 56 115 234. आता जर पाहिलं दुपटीपेक्षा मोठ्या संख्या, 13 दुनी 26 पेक्षा मोठी आहे, 27 दुनी 54 पेक्षा मोठी आहे, 56 दुनी 112 पेक्षा मोठी आहे, 115 दुनी 230 पेक्षा मोठी आहे. मग आपण लावू ना, 13 गुणीला 2 26 मध्ये 1 मिळवले 27 आले. मग 27 गुणीला 2 केले 54 आले, 54 अधिक 2 केले 56 आले. 56 गुणीला 3 केले 5 त्रिक 15 6 त्रिक 18, म्हणजे सॉरी 56 गुणीला 2च करावे लागतील. सॉरी 56 गुणीला 2 केले 112, 112 मध्ये 3 मिळाले 115, म्हणजे गुणाकार 2 नीच होणार आहे. ठीक आहे, गुणाकार 2 नीच झाला. इथंही 2 नीच करू आपण. बेरीज होती 1 2 3, इथं 4 ची बेरीज असेल आणि इथं 5 ची बेरीज असेल. ठीक आहे, मग आता 115 दोन्ही घेतात 230 आणि 4 234. करेक्ट आहे. 234 ची दुप्पट 468 है ना, आणि 468 अधिक 5 473, किती 473, हे आलं ऑप्शन सी. आता क्लिअर आहे की नाही. 20 नंबरचा प्रश्न म्हणजे 23 ऑगस्टच्या पहिल्या शिफ्टचा दुसरा प्रश्न. 25 पासून 36 आहेत. आता याला नाही पाहा लागत ना, हे तर डायरेक्ट डोळ्यासमोरच दिसून राहिलं. याला काय इकडे तिकडे जावं लागते. पहा बरं काय समजते की नाही, आहे की नाही. 25 36 49 64 81 का 5चा वर्ग आहे 25, 36 हा 6चा वर्ग आहे, 49 हा 7चा वर्ग आहे, 64 हा 8चा वर्ग आहे, 81 हा 9चा वर्ग आहे. मग आता इथं काय 10चा वर्ग असेल, 100 आहे ना, ऑप्शन सी. हे फार पानसट होती. चलो आगे. 23 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न. 3 6 8 16 18 36. इथं पहा हे 8 दुनी 16 आहेत आणि इथं पहा 18 दुनी 36 आहे. मग इथं पाहिले 16 अधिक 2 18 आहेत. मधात कुठेही जिथं लक्षात येत तिथं पाहायचं. मग इथं मी म्हटलं 3 गुणीला 2 6 आहेत, 6 आणि 2 8 आहेत, म्हणजे गुणीला 2 अधिक 2 गुणीला 2 अधिक 2 गुणीला 2 अधिक 2, 36 आणि 2 किती 38. किती सोपं आहे की नाही, सिंपल आहे. लक्षात येऊन राहिलं, सगळ्यांना समजून राहिलं. बघ रेकॉर्डेड लेक्चर जरी असलं तरी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देऊ शकता, आहे की नाही. कमेंट आहेत, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. आणखी तुम्हाला काही वाटत असलं तर त्याच्याबद्दलही सांगत राहा तुम्ही. ठीक आहे, तर तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मांडत राहा. ठीक आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे 23 ऑगस्टच्या दुसऱ्या शिफ्टचा दुसरा प्रश्न. आता पहा इथं काय, इथं सुद्धा पहा काही गोष्टी लक्षात येत असतील. 7 आणि 56 फार मोठी संख्या, 7 8 56, पण 56च्या अर्धे 28 आहेत. 28 पेक्षा 224 फार दूर आहेत, पण 224 च्या अर्धे 112 आहेत. ह्या गुणाकार आणि भागाकार आहे. मग 7 गुणीला 8 56, 56 भागीला 2 28. आता 28 चा गुणाकार किती सोबत, 8 सोबतच. 8 दुनी 16, हे बा 160, 8 8 64, 160 आणि 64 म्हणजे 224 होतात, आहे की नाही. आणि 224 चे अर्धे केले भागीला 2 112, पुन्हा 8 नीच गुणाकार करायला लागेल. गुणीला 8 भागीला 2 गुणीला 8 भागीला 2 गुणीला 8, मग किती होती हे बा 100 गुणीला 8 800, 12 8 किती 96, तर 896 उत्तर आलं. संख्या स्प्लिट केलं ना, 100 अधिक 12 म्हटलं त्याला, 100 गुणीला 8 800, 12 8 96, आहे की नाही. क्लिअर आहे. चला
23 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न. 23 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न. ठीक आहे. आता बघ 23 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा पहिला प्रश्न. आता ही शेवटची शिफ्ट आहे 23 ऑगस्टची. 24 प्रश्न आहेत. मी पहिलेच म्हटलं होतं की 12 क्वेश्चन पेपर आहेत. प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 2 प्रश्न आले आहेत. 24 प्रश्न आहेत. आता 8, 18, 38, 78, 158 काय रिलेशन आहे? 8 मध्ये आपण जर पाहिलं, आता पहा 8 दुनी 16 पेक्षा मोठे आहे, 18 दुनी 36 पेक्षा मोठे आहेत. मग आता आपण गुणाकारावरच पाहू. ठीक आहे, गुणाकाराचाच विचार करू. कारण मी तुम्हाला जसं सांगितलंय किंवा दुपटीपेक्षा मोठ्या संख्या दिसत असतील, ठीक आहे, आता इथेही दिसते, समोरही दिसते बरं. 38 दुनी 76 पेक्षा मोठे आहेत. ठीक आहे, 78 दुनी 156 पेक्षा मोठे आहेत. तोच मग 8 दुनी 16 आणि 16 आणि 2 18. ठीक आहे, मग 18चाही विचार केला तर 18 दुनी 36, 36 आणि 2 38. 38चा विचार केला, 38 दुनी 76 आणि 2 78. 78 दुनी 156 आणि 2 158. म्हणजे गुणीला 2 अधिक 2 होत आहे 158 गुणीला 2. 160 दुनी किती होतात? 320. तुम्ही 4 जर वजा केले, ठीक आहे, तर तुमच्याकडे आता 316 आणि 2 318. उत्तर किती येईल? 318. गुणाकाराच्या काही पद्धती आहेत, लवकर समजतो. 158 ला 160 धरलं, 16 दोन्ही 32, 320 आले आणि 2 वाढवले होते आणि दुप्पट केले होते, बेदुनी 4 वजा केले, आहे की नाही? 316 अधिक 2 318. क्लिअर आहे? आता बघ 23 ऑगस्टच्या तिसऱ्या शिफ्टचा दुसरा प्रश्न आणि आपला 24वा प्रश्न. 12, 14, 31, 97, 393. काय वाटते? गुणाकार असेल ना? दिसतोच आहे गुणाकार, कारण 14 दुनी 28 पेक्षा मोठे आहेत, 31 त्रिक 93 पेक्षा मोठे आहेत आणि हे पहा 9 चूक 36 चौपटीपेक्षा मोठे आहेत. मग याला जर मी असं केलं 12 गुणीला 1 अधिक 2, 12 1 12 आणि 2 14. मग याला म्हटलं 14 गुणीला 2 अधिक 3, 14 दुनी 28 आणि 3 31. म्हणजे गुणीला 1 गुणीला 2, इथं गुणीला 3 असलं पाहिजे, अधिक 2 अधिक 3 तर इथं 4 असला पाहिजे. 31 तिक किती? 93, 93 4 किती? 97. करेक्ट आहे. म्हणजे गुणीला 4 अधिक 5 असला पाहिजे. 9 चोक 36 360 आणि 7 चोक 28 360 आणि 28 388 5 393. करेक्ट आहे. मग इथं गुणीला 5 अधिक 6 असले पाहिजे. किती होतील? 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 5. ठीक आहे, आजचा एक आहे 9 5 45 1 46, 4 घेतले तर 5 त्रिक 15 आणि 4 19 अधिक 6 ची बेरीज केली, 65 आणि 6 किती होतं? 71. 1971 हे आलं तुमचं उत्तर. क्लिअर आहे ना? ऑप्शन सी. तर पहा 12 क्वेश्चन पेपर आहेत 13 ऑगस्ट पासून 23 ऑगस्ट पर्यंत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 2 नंबर सिरीज सापडल्याच आहेत, 2 संख्या मला सापडलेल्याच आहेत. म्हणजे संख्या मालेला 2 प्रश्नांचं वेटेज आहे म्हणजे आहे. आणि हे कुठंच जाऊ द्यायचं नाही, कारण सिंपल आहेत. तुम्ही 12 क्वेश्चन पेपर पाहिलेत, पुढे असून क्वेश्चन पेपर भरपूर आहेत आपल्याकडे, तेही पाहणार आहोत आपण. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हाच पॅटर्न सापडेल. 2-2 क्वेश्चन आहेतच आणि सिंपल क्वेश्चन आहेत, फार काही डिफिकल्ट क्वेश्चन नाही आहेत. तर तुम्ही बेसिक टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन करून टाकलेत है ना, सगळेच जे नेहमी विचारले जाणारे पॅटर्न्स आहेत ते सगळे केलेत, तर तुम्हाला या 2 प्रश्नांची उत्तरं द्यायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे 2 मार्क आपले पकले, हे 2 मार्क आपले पटले. असं 2-2 3-3 1-1 2-2 1-1 2-2 मार्क करत 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 आपल्याला संपूर्ण सिलेबसचे मार्क्स कव्हर करायचे. ठीक आहे, क्लिअर आहे ना? चलो, तर आपले झाले 12 प्रश्नपत्र घेतले, 24 क्वेश्चन. ठीक आहे, आज झाले बुद्धिमत्ता. उद्या पुन्हा गणित असेल, त्यानंतर पुन्हा बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर मग कंटिन्युअसली फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचे प्रश्न घेऊ, सामान्य ज्ञानचे प्रश्न घेऊ. पुढे एका दिवसात 2-2 सेशन घेण्याचा प्रयत्न करू. रेकॉर्डेडच राहतील सुरुवातीला, मी जसं सांगितलंय तुम्हाला त्या पद्धतीने. जोपर्यंत सेशन्सला चांगले व्ह्यूज येत नाहीत आणि ऑडियन्स जे आहे म्हणजे विद्यार्थी जे आहेत ते जुडत नाहीत त्या सेशन सोबत, तोपर्यंत हे सेशन रेकॉर्डेड राहतील. एक वेळ विद्यार्थी जुडायला लागले की मी स्वतःच लाईव्ह घेऊन जातो है ना, म्हणजे तुम्हाला लाईव्ह सॉल्व्ह करायला मिळतील प्रश्न. ठीक आहे, चलो.